तर मित्रांनो, आता पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आणि पोलीस भरती म्हणलं ना तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या चालू घडामोडी. ह्या चालू घडामोडीमध्ये का नाही भरपूर मार्क जातात, कारण आपण वाचत नाही, पेपर वाचत नाही. कारण चला पुस्तकं तुम्ही वाचताय, गणित तुम्ही वाचताय, व्याकरण तुम्ही बघताय, चला ते पुस्तकात आहे म्हणून ते तुम्हाला येते. पण हे चालू घडामोडीचं होतं कसं, तुम्ही जर रोजचे रोज पेपर जर नाही वाचला ना तर तुम्हाला ह्या चालू घडामोडीच्या प्रश्नाबद्दल काय समजणार नाही. तर त्यासाठी काय करत जा, हे जे व्हिडिओ आहेत ना, मी जे व्हिडिओ टाकतो ना तर ते तुम्ही व्हिडिओ डेली आपलं बघत चला, ठीक आहे. आता बघा, आपण आज ह्या नोव्हेंबर महिन्यातलं महत्त्वाचं 10 प्रश्न आपण घेतोय आता. तर त्यासाठी प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि ते तुम्ही एखाद्या आपल्या चालू घडामोडी आता आजपासून एक वही करा आणि त्या वहीमध्ये तुम्ही हे चालू घडामोडीवरचं प्रश्न लिहून ठेवत चला. म्हणजे परीक्षेला जायच्या अगोदर एक 5-6 दिवस अगोदर जर तुम्ही ह्या चालू घडामोडीची जर वही नुसती वाचून काढली तर ती तुम्हाला ती लक्षात राहणार आहे. तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे बघा. आयर्लंडच्या 10व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे? तर बघा, याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, कॅथरीन कॉनोली. नाव लक्षात ठेवा मित्रांनो, आयर्लंडच्या 10व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. कोणत्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. याचं उत्तर असणार आहे पर्याय सी, औरंगाबाद. औरंगाबाद या रेल्वे स्थानकाचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय सी, माजी न्यायमूर्ती रंजना देसाई. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा काय बघा, पुलक घोष यांची काय केलेलं आहे? 8व्या वेतन आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पंकज जैन यांचे सदस्य सचिव या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे पण हे 2 मुद्दे लक्षात ठेवा तुम्ही, कारण तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं की 8व्या वेतन आयोगाच्या सदस्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे की पंकज जैन असं त्याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. आणि सदस्य कोण आहे? तर पुलक घोष हे 8व्या वेतन आयोगाचे सदस्य आहेत, ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 4 बघा. खाजगी टॅक्सी कंपन्यांच्या वाढत्या भाड्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार भारत टॅक्सी सेवा या योजनेचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2025 पासून कोणत्या राज्यात सुरू करणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, कुठं? दिल्लीमध्ये. तर बघा, खाजगी टॅक्सी कंपनीच्या ज्या वाढत्या भाड्यांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं काय केलेलं आहे? भारत टॅक्सी सेवा ही योजना सुरू केलेली आहे. तर ह्या योजनेचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2025 पासून कोणत्या राज्यात सुरू केला जाणार आहे? तर दिल्ली या राज्यात सुरू केला जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील एकमेव फ्री डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळवणारी समृद्धी देवळेकर कोणत्या जिल्ह्यातील आहे? खाली पर्याय बघून घ्या, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, रत्नागिरी. रत्नागिरीमधली, चिपळूणमधली ही महाराष्ट्रातली संपूर्ण महाराष्ट्रातली एकमेव अशी फ्री डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळवणारी समृद्धी देवळेकर आहे. तर ती कुठली? तर रत्नागिरी जिल्ह्यामधली चिपळूण या गावातली ही प्रशिक्षक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून 24 नोव्हेंबर 2025 पासून कोण पदभार स्वीकारणार आहे? पर्याय बघून घ्या, खाली काय आहेत? भूषण गवई, सूर्यकांत, संजीव खन्ना, चंद्रशेखर. तर आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय बी, न्यायमूर्ती सूर्यकांत हे आपल्या भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून 24 नोव्हेंबर 2025 पासून पदभार स्वीकारणार आहेत. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्या देशाने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुंगुंगवा देऊन सन्मानित केले आहे? कोणता पुरस्कार आहे बघा? ग्रँड ऑर्डर ऑफ मुंगुंगवा. तर हा जो पुरस्कार आहे हा कोणत्या देशाने त्यांना दिलेला आहे? पर्याय काय आहेत बघा? दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, श्रीलंका, अफगाणिस्तान. तर हा पुरस्कार दिलेला आहे त्यांना पर्याय बी, दक्षिण कोरिया. तर या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दक्षिण कोरिया या देशानं त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुंगुंगवा देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. हवाई दलाच्या 2 वेगवेगळ्या लढाऊ विमानातून कोणते 2 वेगवेगळे लढाऊ विमान आहेत ते बघा? सुकोई 30 MKI आणि राफेल ही 2 लढाऊ विमान आहेत. तर ह्या लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत? आपले पर्याय काय आहेत बघा? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, पहिल्या. बघा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्न लक्षात ठेवा.
हवाई दलाच्या 2 वेगवेगळ्या कोणकोणत्या सुखोई 30 MKI आणि राफेल या 2 विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. भारत समुद्र सप्ताह 2025चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? पर्याय आहेत बघा, मुंबई, चेन्नई, पणजी, विशाखापट्टणम. तर याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, मुंबई. भारत समुद्र सप्ताह 2025चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे? तर मुंबई या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. तर बघा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10. जागतिक सोरायसिस दिन हा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत बघा आपले 28 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 29 ऑक्टोबर. तर याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, 29 ऑक्टोबर. तर बघा जागतिक सोरायसिस दिन हा 29 ऑक्टोबर या दिवशी दरवर्षी साजरा केला जातो. तर मित्रांनो, हे होते आपले चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे असे आजचे 10 प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा आणि अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. चला तर मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.